तर विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 11वीचे जे प्रवेश आहेत ते ऑनलाईन झालेले आणि त्याच्यासाठी सरकारने एक वेबसाईट देखील तयार करून दिलेली होती आणि त्या वेबसाईटवरती बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी जे अर्ज आहेत ते अर्ज केलेले आहेत. आता प्रामुख्याने या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेऊयात की नक्की अर्ज किती आलेत आणि सर्व जे कॉलेजेस आहेत 11वी 12वीचे आर्ट्स, सायन्स, कॉमर्स आणि इतर ज्या शाखा आहेत त्या सर्वांसाठी आपल्याला किती ॲडमिशन आपल्याला उपलब्ध आहेत, किती विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केलेली आहे, या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊयात. आणि महत्त्वाच्या गोष्टी पहा, पूर्ण महाराष्ट्रामध्ये 9,435 कॉलेजेस आहेत. त्याच्यापैकी आपल्याला त्या सर्व कॉलेज मिळून आपल्याला ॲडमिशन जे आहेत ते ॲडमिशन्स असणार आहेत 21,23,040 एवढे ॲडमिशन्स आहेत या 9,435 कॉलेजेसमध्ये. आता 21 लाखाचा इंटेक आहे आणि जो आपले जे कोटा असणार आहेत की जे कॅप राऊंड असतील किंवा मॅनेजमेंट कोटा असेल, मायनॉरिटी असेल, इन हाऊस कोटा असेल, या सर्वांचे जे ॲडमिशन्स आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात 2,25,514. म्हणजेच काय बघा, जे कोटा आहेत, इतर कोटा जे आहेत त्यांचे हे एवढे ॲडमिशन्स असणार आहेत. आता जे स्टुडंट्स आहेत, आपल्याला इंटेक जो आहे तो 21 लाखाचा आहे आणि जे विद्यार्थी आहेत 12,71,295 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलंय. म्हणजेच बघा, टोटल इंटेकच्या सुमारे प्रामुख्याने 9 ते 10 लाख विद्यार्थी कमी आहेत या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये. आता हे 9-10 लाख जे विद्यार्थी आहेत ते कोणत्या शाखांना कमी पडणार हे आपल्याला ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समजेलच. तसेच जे कॅप इंटेक आहे तो कॅप इंटेक असणार आहे 18 लाखाचा आणि स्टुडंट जे रजिस्टर आहेत ते 12 लाख आहेत. म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातील असे बरेचसे कॉलेजेस असणार आहेत की त्यांना हे विद्यार्थी कमी पडणार आहेत. असो, पुढे जाऊन आपल्याला तो भाग कळेलच. आता महत्त्वाच्या गोष्टी काय आहेत, जे ॲडमिशन शेड्यूल आहे त्या शेड्यूलमध्ये आपल्याला सुरुवातीला जे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे त्याच्या तारखा वेगळ्या होत्या आणि त्याच्यानंतर आपल्याला जे ॲडमिशन प्रोसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी पहिला भाग लॉक केलेला आहे आणि दुसरा भाग जो प्रेफरन्सेस भरण्याचा आहे किंवा जी कॅटेगरी आहे ती सिलेक्ट करण्याचा आहे तो लॉक केलेला नाही, त्यांच्यासाठी 6 ते 7 तारखेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली होती. म्हणजेच 7 तारखेपर्यंत दुपारी 12:30 वाजेपर्यंत अर्ज लॉक करण्यासाठी तुम्हाला संधी देण्यात आलेली होती. आता हा प्रश्न पडतोय की नक्की प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट कधी लागेल. ओके, तर आपल्याला ज्या अनाउन्समेंट आहेत, ज्या अनाउन्समेंटमध्ये जे आपल्याला पाहायला मिळतंय, जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट ही 7 जून ते 9 जून याच्या दरम्यान लागण्याची शक्यता आहे आणि जी जनरल फायनल मेरिट लिस्ट आहे ती 11 तारखेला. म्हणजे तुम्हाला 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जी तात्पुरती गुणवत्ता यादी आहे ती गुणवत्ता यादी 7 जून ते 9 जून पर्यंत लागेल आणि त्याच्यावरती हरकती घेण्यासाठी आपल्याला पुन्हा 2 दिवस टाइम मिळेल. म्हणजे ही जी अनाउन्समेंट आहे ही अनाउन्समेंट कदाचित जुनी असू शकते. आता ही आपण चेक करूया. त्यांच्या माहितीनुसार आपल्याला 7 जून ते 9 जून पर्यंत प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार होती आणि 11 तारखेला जनरल फायनल मेरिट लिस्ट लागणार होती. आपण ते जे शेड्यूल आहे, टाइम टेबल जे आहे ते पुन्हा एकदा चेक करूया की ज्यामध्ये अपडेट काय झालेलं आहे का किंवा ते जुनंच आहे. तर याच्यामध्ये पहा, जे 7 ते 9 या ठिकाणी 5 तारखेला प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट लागणार होती आणि त्याच्यानंतर जे ग्रीव्हन्सेस आहेत ते ग्रीव्हन्सेस देण्यासाठी आपल्याला 2 दिवस या ठिकाणी कालावधी होता. ओके, आता ग्रीव्हन्सेस देण्याचा कालावधी 7 ते 9 आहे, म्हणजे आज आहे 8 तारीख. याच्यावरून आपण समजू शकतो की ही जी अनाउन्समेंट आहे ही अनाउन्समेंट ही जुनी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक महत्त्वाची तुम्हाला गोष्ट आहे की आता ज्या विद्यार्थ्यांनी पहिला राऊंड होण्याच्या अगोदर नोंदणी केलेली नाही त्यांच्यासाठी जे प्रेफरन्सेस आहेत ते प्रेफरन्सेस
ज्यांनी नोंदणी केलेली आहे त्यांना पहिला राऊंड झाल्यानंतर दुसऱ्या राऊंडसाठी ऍडमिशन मिळवण्यासाठी प्रेफरन्स जे आहेत ते चेंज करता येणार आहेत. चेंज म्हणजेच काही विद्यार्थ्यांना एखादं कॉलेज टाकायचं राहून गेलेलं असेल त्या लिस्टमध्ये तर ते तुम्हाला टाकता येणार आहे. काही विद्यार्थ्यांना कॉलेजेस जे आहेत ते कमी करायचे असतील तर ते देखील तुम्हाला प्रत्येक राऊंड झाल्यानंतर हे करता येणार. तर अजून देखील आपण प्रतीक्षाच करणं गरजेचं आहे, कारण 7 तारखेपर्यंत म्हणजे कालपर्यंत या ठिकाणी जे नोंदणी आहे ती नोंदणी आपल्याला पूर्ण होताना पाहायला मिळेल. आणि जर सरकारला या ठिकाणी जर विद्यार्थी वाढवायचे असतील, जे रजिस्टर केलेले विद्यार्थी आहेत ते वाढवायचे असतील तर ते कदाचित अजून 1-2 दिवसाची मुदतवाढ देखील करू शकतात. कारण याच्यातून जे पैसे येणार आहेत, आता हे 12 लाख विद्यार्थ्यांचे ₹100 फीने हे जे पैसे येणार आहेत ते वाढू देखील शकतात 1-2 दिवस मुदत दिल्यानंतर देखील. कदाचित या सर्व प्रोसेसमध्ये वेळ सुद्धा लागू शकतो. मात्र ही एक सुरुवात आहे की जे 11वीचे जे ऍडमिशन आहेत ते सेंट्रलाइज्ड प्रोसेसने कॅप राऊंडच्या थ्रू घेणं, म्हणजेच ही एक आपल्या सिस्टीममध्ये हा बदल असल्यामुळं पहिलीच जी सुरुवात आहे त्यामध्ये सर्व कॉलेजेस किंवा विद्यार्थी यांना काहीतरी शंका किंवा अडचण येऊ शकतात. त्यासाठी आपण हे जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ आता देत राहणार आहोत. त्यामुळे आपले जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करून ठेवा आणि कोणाला काही शंका असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. त्या प्रत्येक शंकांचं निरसन आपण करूयात. आणि तुमचे जर जे पर्सेंटाईल आहे किंवा पर्सेंटेज आहेत 10वीचे त्याच्यावरती तुम्हाला काही गायडन्स हवा असतील तर नक्की कमेंट करा. आता भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.